पूर्वी हा पूर्वीजी हा हा आनंदजी बोला दुबेजी बोला. पूर्वीजी विषय असा आहे की मागच्या 28 वर्षापासून आमची सत्ता आहे, आमच्या भगवा आहे मुंबई महानगरपालिकाच्यावर. कोणत्याही धोरण घेऊन आम्ही निवडणूक जिंकतात हो. विकासाचा मुद्दा आहे ना. ज्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट झालंय या मागच्या 28 वर्ष पासून हे कोणी केलंय. आणि तुमच्या समोर आणि 2017ला आम्ही लढलो ना, आणि तुमच्या दोन सीट आम्ही जास्त जिंकलो ना. तुमच्या केंद्रामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता, सगळं तुमच्याकडे यंत्रणा. हे बघा पूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेची विशेष ताकद आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा एक आधार आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तुमचा मुद्दा समोर आलाय, आम्ही चालतोय. आपण केशवजींना विचारूया. मुंबई आणि ठाकरे आणि मुंबई हे एकच आहे. पूर्वी मला बोलायचं. हा बरं केशवजी एक क्षण सचिनजींना बोलू देत, मग तुमच्याकडे येते. काय झालं, तुम्ही जो प्रश्न मगाशी केशव उपाध्यायांना विचारला त्याचं उत्तर त्यांनी मोगम दिलं आणि लगेचच ते महाविकास आघाडीकडे वळले. प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये जी महाकृती चालू आहे ती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय ना. आज मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं ते तुम्ही सगळेजण दाखवत आहात की कुठे एकत्र लढणार नाही आहेत, अशा पद्धतीचं चित्र त्यांनी आज दाखवलंय. सोलापूरमध्ये काय झालं, सोलापूरमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 माजी आमदारांना पळवते भारतीय जनता पक्ष, त्याच्यावरती डॅमेज कंट्रोल करायला दत्तात्रय भरणेंना जावं लागतंय. तिथे पुण्यामध्ये काय चाललंय, रवींद्र दंगेकर मोहोळ उठवतायत आणि त्याच्यावरती बोंबाबोंब चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पासून सगळ्यांना शिव्या घालत चालू आहे. ठाण्यामध्ये काय चालू आहे आपण पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्याचं पाहावं वाकवून आणि आपलं डोळं झाकून ही प्रक्रिया काही आता चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की महायुतीमध्ये कशा तऱ्हेनं महाकृती चालू आहे. बरं मला दुबेजींचा आणि त्याचबरोबर तुमचाही मुद्दा कळलेला आहे. दोन्ही मुद्दे घेऊन मी आता केशवजींकडे जाते. केशवजी, पहिल्यांदा दुबईंच्या मुद्द्याकडे येतो. म्हणजे मुंबईचा विकास केला. अहो, मुंबईसाठी जो एसटीपी प्रोजेक्ट असतो तो 28 वर्षामध्ये करता आला नाही. जे देवेंद्र मुख्यमंत्री झाले, मुंबईकरांसाठी अत्यंत आवश्यक असलेला एसटीपीचा प्रकल्प 2017मध्ये ज्यावेळी सुरू झाला तो देवेंद्र मुख्यमंत्री असताना सुरू झाला. त्यामुळे मुंबईचा विकास केला. 10 गोष्टी आज वेळ नाहीये तर तो गोष्टी काढू शकतो. मुंबईला मागे धरण्याचा पाप उद्धव ठाकरे आणि उभाठा गटाने केलं. नंबर 1. नंबर 2, आम्ही जिंकलो. कुठे जिंकलात? 117 जागा, 114 जागावरनं तुम्ही खाली येत 84 राहिलात आणि भाजपा 26 जागावरनं 82 जागापर्यंत पोहोचला. याला जर तुम्ही विजय म्हणत असाल तर असेच विजय तुम्हाला मिळत राहू दुबेजी. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण घसरणीचा आलेख आहे उभाठ्याचा, तो आलेख असाच पुढे चालू राहू, त्याला तुम्ही विजय म्हणत राहा. त्याबद्दल आमच्या त्याला शुभेच्छा आहेत. तिसरं, सचिन सावंतांनी सांगितलं मुळामध्ये असं आहे की मुळामध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये भारतीय जनता आता भाई जगताप हे माझ्या दृष्टीने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते जे विधान करतात की आम्ही अशा पद्धतीने एकत्र लढणार नाही, की आम्हाला वेगळं लढायचं, त्याला महत्व आहे. आजही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं महायुती एकत्र लढावी यासाठी एकमत आहे. किंबहुना आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू असतात कार्यकर्ते, मग काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे काँग्रेस आणि खालचे काय वाद काढायचे असतील तर किती काँग्रेस पक्षांमध्ये किती वाद काढावे लागतील. तर त्याच्यामध्ये जात नाही. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात, बाकी सर्व स्तरावरती ते सुरू असतं. ते आपोआपसामध्ये सुरू असतं. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेसोबतची, त्यावेळी सुद्धा तसं होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र त्यावेळी आघाडी होती, त्यावेळी सुद्धा तशीच परिस्थिती होती. त्यामुळे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने बोलत असतात, चर्चा करत असतात. पण त्याचा अर्थ नेत्यांपर्यंत नसतो. इथे नेत्यांमध्ये